पाना फुलांनी सजवूया गाऊया आरती चम चम चांदणी चंचल दामिनी लख लख तेजाची ज्योत तू मनी सजली रंगली आसई वेळावली। नमस्कार, मी दिनेश पाटील। मी आज इथं आलोय, माझ्या चॅनलचं नाव आहे द्रोणगिरी दिनेश। आज मी आलोय आमच्या मोठे घरची गौर माता इथं आलेली आहे। त्यांच्या अंगामध्ये गौर नाचल्यानंतर गौर येते आणि ही जी गौर आहे दामाजी गोंधू पाटील, स्वर्गीय दामाजी गोंधू पाटील आणि बानुबाई, स्वर्गीय बानुबाई दामाजी पाटील यांच्या घरामध्ये बसवण्यात आलेले असते आणि त्याचा सर्व खर्च या त्यांच्या सुना नीरा प्रभाकर पाटील, वंदना चंद्रकांत पाटील आणि अलका लक्ष्मण पाटील या तिन्ही मिळून याचा खर्च केला जातो। आणि या गौरीसाठी जवळजवळ आपल्या कुटुंबातील माहेरवासी आणि सुना या सर्व इथं दुपारीच्या सत्रामध्ये जेवायला असतात आणि आज रात्री पूर्ण इथं नाच गाणं चाललेला असतो। अशा या आमच्या मोठ्या घरच्या याच्यामध्ये आज आमची गौर कशी नाचेल या तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। मी विनंती करतो का माझ्या माहितीप्रमाणे ही जी गौर आहे 30 वर्षापूर्वी ही गौर इथं मांडलेली असते बघतो। त्याच्यात सुद्धा मी वंदना काकांना विनंती करतो, स्वर्गीय चंद्रकांत पाटील यांच्या सहभागी होती वंदना चंद्रकांत पाटील यांना विनंती करतो ताकी तुमच्या लग्न झाल्यापासून ही गौर तुम्हाला कधीपासून वाटते का इथे आहे गौर? कधीपासून असेल? किती वर्ष झालेली असते गौरीला? माझं लग्न 80 साली झालं। हा, 80 साली 80 म्हणजे 20 आणि 25 म्हणजे 45 वर्ष झाली गौरीला। ताकी तुम्ही काय सांगू शकाल या गौरीबद्दल? 2-3 वर्षे पुढे। हा, अच्छा, धन्यवाद काकी। ही गौर आपली जवळजवळ या काकींच्या म्हणण्याप्रमाणे जवळजवळ त्यांच्या लग्न झाल्यापासून 45 ते 50 वर्ष या गौरी झाले असतील आणि त्यांच्यामध्ये त्यांचे सासरे आणि सासू हे इथं मांडत होते। त्यामुळे किती वर्ष झाले आम्हाला सुद्धा माहिती नाही। मी आता विनंती करतो का त्यांच्या वंदना चंद्रकांत यांची सून डॉक्टर वनिता यांना विनंती करतो का आपण या आता नव्या पिढीमध्ये कसं गौरीचं तुम्ही आयोजन करता? नाही, आम्ही काही आयोजन करत नाही। ऍक्च्युली ही जी प्रथा आहे ती पुढे जाण्यासाठी म्हणजे आता आमच्या पुढची पिढी यांना समजण्यासाठी हे सगळं चालू राहणं गरजेचं आहे की आताच्या याच्यामध्ये जर बघायला गेलात ना तर सगळीकडे आपल्या ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत ना त्या लुप्त होत चाललेल्या आहेत। आता हे मी ह्याच गावातली असल्या कारणामुळे मी लहानपणापासून हे बघते आणि मला असं वाटतं की आपण संस्कृती आता आपण जोपासतोय ती आपल्या मुलांनी जोपासायची असेल ना तर त्यांना हे सगळं दाखवणं गरजेचं आहे। बरोबर। आणि असे एकत्र येऊन सार्वजनिक कार्यक्रम करणं हेही गरजेचं आहे कारण की त्याशिवाय मुलांना सामाजिक बांधिलकी आणि ह्या सगळ्या आपल्या रूढी परंपरा ह्या मिळणार नाहीत आणि आपली आगरी आणि कोळी संस्कृती ही जपली पाहिजे आणि हे चालूच राहिलं पाहिजे। मराठी चालू पण राहील। जेवढ्या आपल्या नवीन पण मुली गेलेल्या आहेत त्या पण इथं डान्स करणार येतात ना। आम्ही सगळ्या ज्या सुना आहेत ना त्या फक्त जेवायला नाही हो येत। धन्यवाद। मी आता विनंती करतो अलिबागच्या आपल्या इथं सून आलेल्या त्या सुषमा हिला विनंती करतो। सुषमा, कसं वाटतंय गौरीबद्दल? मला खूप म्हणजे अभिमान आहे। माझ्या माहेरी सासर एक दोन्ही असे आहेत माझे। मला खूप अभिमान वाटतो की माझ्या घरी गौर आहे। माझ्या घरी अलिबागला गणपती असतो पण मला तिकडे जायची इच्छा होत नाही। मला माझ्या इथे राहायची इच्छा होती, या गावाची संस्कृती आवडते म्हणजे। मी आता विनंती करतो मोहिनीना। मोहिनी, कसं वाटतंय? खूप छान वाटते। माझ्या माहेरी असं अंगात वगैरे कोणाचे पण इथे सासरे आल्यापासून हे बघायला भेटते। मी काय बोलतो आता या ज्या गौर आपल्याला यावेळेला 3 गौर अंगामध्ये आल्या, जागृतीच्या आल्या, नंतर ही आपली मनाली आणि ही चेतना, म्हणजे 3 आलेल्या होत्या आपल्या कुटुंबामध्ये कधी? जुन्या यांचं म्हणणं आहे की अगोदर शंकरोबा येतो आणि त्यानंतर जी येते ती गौरबाई येते। आपण ही ह्याच्या मागची जे काही आहे ना हे धोरण हे अजून तेवढं पूर्ण माहिती नाहीये पण आता येतच ना 3 येतात। धन्यवाद। मी आता हिला ताईला स्मिताला विनंती करतो का काय होती ती काय सांगू शकशील? तिथे आल्यानंतर करतो म्हणजे बरं वाटतं ना ही गौर नाचायला वगैरे?
म्हणजे मला तर वाटतंय जरी ही तुमची आपली पिढी गेली, नवीन पिढी येईल ती पण म्हणजे असे डान्स चालू राहील. हा, ही आपले चिन्ह वगैरे आहे, चिन्हूचं लग्न वगैरे होईल ती पण म्हणजे ही प्रथा चालू राहील. हा, या आपल्या 2 गौर माता आलेल्या आहेत, त्यांना नमस्कार करतो सर्वांना. दोघींना 2 गौरी माता आपल्या बसलेल्या आहेत आणि आमच्या तिने तर असेच पुढे जाते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि त्याचा ते मोठेकर आपली संस्कृती जपण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतात. पूर्णपणे बरोबर आहे. गणपती आणि गौरीचं दाखवलं. माझी तुम्हाला एक विनंती आहे, आमचं नवरात्र उत्सव पण दाखवू ना. म्हणजे आपल्या या कुटुंबामध्ये एक आपली मोठेकर, एक निर्मलाची तुमची या 3च नाचत असतील. बाकी गौर म्हटलं आता कुठं नाचत नाही. बाई माणसं बाहेरून नाचत. काय करणार, बाई माणसं पण राहतात आपल्या कुटुंबामध्ये एवढ्या. आमच्या सुनांना सगळ्या आता नवीन आलेल्या आहेत ना, बऱ्याचशा वेगवेगळ्या गावातून आलेल्या आहेत, त्यांना डान्स माहीत नाही तरी सुद्धा त्या बोलामध्ये असतात. बरोबर, माहिती नाही तरी ऍक्च्युली ते शब्द माहीत नसतात, त्यामुळे गाणं बोलताना. धन्यवाद. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण या आजचा डान्स कसा झाला ते मी तुम्हाला याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि युट्यूबमध्ये तुम्ही बघा उद्यामध्ये. धन्यवाद. शंकर
Thank you.
ज्यांच्या घरातली गौर आलेली आहे, गौर आल्यानंतर अंगामध्ये हा गाणा घेतला जातो.
Hey,
गौरी माते की गणपती बाप्पा